तुझी वहिनी कशी दिसते? मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ। त्याला विचारलं तुझी वहिनी कशी दिसू राहील, ती म्हणते कोण वहिनी? तेरा तो गेम बजाना पडेगा। माझ्या बहिणी सोबत जर काही चुकीचं घडलं, क्या रे भिकमंग्या, क्या देख रहा है? हॅलो, वेलकम बॅक टू माय पमिक्षा चॅनल. आणि आज आपण आलोय रास गरबा, जे काय दीदीचे रास गरबा वर्कशॉपमध्ये. तिथला आज लास्ट डे कसा आहे तो बघण्यासाठी आलो आहे. सो मम्मीसोबत आलो आहे. अजून लेडीज येते. लेडीज आल्याच्या नंतर बाकीचं जे काही डान्स होणार आहे, जे काही होणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि आपले पवन पण आलेले आहेत, पण ते फोटोशूट करतायत. मी बेंगॉली केला असं मग मॅडम कोण ओळखू कसं आलो. हाय हाय बनू. बहन डर गई, बहन डर गई. तू पण रेड आणि हो मी पण झाले. मी यावेळेस नाही येत, तर माझ्याकडे सामान ठेवलंय. आता स्टार्ट होते रॅम्प वॉक. मिहिर पण आलेला आहे. हाय आयू 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 आयांश हाय कर. मैं बदमाश हूँ जी. हाय कर आजचाच दिवस आहे टाळ्या वाजवण्यासाठी. कॅडबरी द्यायची का? तुझी कॅडबरी द्यायची का? मला देशील ना? अर्ध्या मधात आपला कार्यक्रम थांबला, कारण की पाऊस आला. गर्दी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ những video hấp dẫn.
आताच रॅम्प वॉक झालाय आणि आता आता डान्स होणार आहे. पण आले. मदर डॉटर्स आता आपण उभं राहायचंय. बाकी सगळे रिलॅक्स व्हा. मदर डॉटर आता मदर डॉटरचा रॅम्प वॉक आहे. मदर डॉटर माय पागल
ये मा इकडे चल. हे पाय माझ्या जवळ काय पवन अंकल ना चॉकलेट आणलंय. हा काही नाही. चॉकलेट आणलं का मॅडम तुम्हाला एक गोष्ट मी इथं सांग 80% महिला या वर्किंग वुमन्स आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, टीचर्स आहेत, लेक्चरर्स आहेत, काही माय दादू ते कसं संस्थाचालक पण बसलंय. आहेत. तर त्या सगळ्या याच्यातून वेळ काढून त्या हे काम सगळं करत पुढे असतात. चालला. कृपया बसून घ्या. नाही होणार नक्की. काय कर दादू. मम्माचा डान्स कसा होता. छान होता. छान केला मम्माने डान्स. ओके. सर्वांनी पटकन बसून घ्या. एक मोबाईल डोक्यात या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलो आहे. खूप आनंद होतोय. सर्वप्रथम मी माझ्या सर्व महिलांची खूप कौतुक करेन. खूप मेहनत घेतली सर्वांनी. त्यांचे खूप खूप आभार. त्यांनी माझं नाव उघडू दिलं नाही. सगळ्या खूप छान दिसत आहेत. सर्वजणी खूप सुंदर तयार होऊन आल्यात. आम्ही डान्स पण सर्वांनी खूप सुंदर केलाय. एकदा तुमच्या स्वतःसाठी काय खरं तर 2017 मध्ये एक साधं म्हणजे स्वप्न काही पाहिलं नव्हतं असं की क्लास घेईल म्हणून. पण काय परिस्थिती, त्याच्यानंतर अवतीभवतीचं वातावरण सांगायला गेलं तर भरपूर आहे. आज आनंद वाटतोय की ते सगळं माझ्याकडून इथपर्यंत आलेली आहे. आई वडील, काका काकू, आजी आजोबा, भाऊ बहीण, सगळी फॅमिली या माझ्या पूर्ण यशामागे त्यांचं खूप मोठं हात आहे. परिवार, माहेर सुटल्यानंतर सासर, लग्नानंतर पण मी या फील्डमध्ये इथपर्यंत येणे कधी वाटलं नव्हतं. त्याच्यासाठी मला माझ्या सासू आणि माझ्या सासऱ्यांनी जो सपोर्ट केलाय तो शब्दात सांगता येत नाही. आई वडिलांनंतर माझ्या सासूबाईंनी मला खूप सपोर्ट. मी सगळ्यांना सांगताना पण सांगते, मी माझ्या नवऱ्याचं जेवढं नाव घेत नाही तेवढं मी माझ्या सासूचं नाव घेते. मी नवऱ्याला नाव ठेवीन पण सासूला कधीच नाव ठेवणार नाही माझं. कारण की आज त्या म्हणतात तू कर दीक्षा, त्याचं काय आहे की तू कर ना. त्याच्यामुळे मी इथपर्यंत आहे.
परिवाराचा खूप मोठा हात आहे. आणि परिवारानंतर खरं तर जिममधून सुरुवात केली होती. जिम चॅम्पियन फिटनेस झोन मध्ये. तिथे एवढं माहित नव्हतं की पुढे हा प्रवास असा चालू होणार आहे. एक साधी जिम ट्रेनर म्हणून तिथे पॉकेट मनी मिळायसाठी, बरं पॉकेट मनी स्वतःचा खर्च काढण्यासाठी चला येतं ना आपल्याला डान्स चला करू. त्याच्यातून मग योगा एक्सरसाइज तिथं शिकले. त्यानंतर मग मला ढाकणेताई म्हणून येते, ढाकणेताई त्यांनी मला तिथून नेलं सह्याद्री स्कूलमध्ये. आणि सह्याद्री स्कूल मधून मला इथं आणलं सोनवणेताई आणि शीला म्हस्केताई. आणि त्यांच्यासाठी मी त्या कधीच विसरू शकत नाही. मी वैकल्पिक विसरणार नाही. त्या दोघींनी मला इथं आणलंय आणि त्यांनी मग माझी अशा व्यक्तीसोबत ओळख करून दिली की जिथून माझी पूर्ण लाईफच चेंज झाली. आणि ती व्यक्ती म्हणजे गायत्री सोळटी व्हावी. म्हणजे एका मुलीचा हात धरून मग ओळख न पाळत का, म्हणजे अशी ओळख नव्हती. शीलाताई म्हटलं भाभी मुलगी तिला क्लास घ्यायचा आहे. ठीक आहे ना, घेऊ दे ना, काय हरकत तर ये बेटा उद्यापासून येईल. जे क्लास 2017 पासून सुरू केला असतं मी तुला हलतच नाही. लग्न झालं तरी पण मी जाते फिरून येते परत भाभी जाऊ, भाभी क्लास सुरू करायचा आहे. भाभी काहीच बोलत नाही. भाभी मला कर ना बेटा कर, बस त्यांचं तेवढा एक शब्द. आणि त्यांच्या सोबतच बबन सोळटी भाभीचे मिस्टर, त्यांचा सुद्धा खूप सपोर्ट आहे. एका मुलीप्रमाणे ते दोघं जण मला सांभाळून घेतात. त्याच्यामुळे त्या दोघांचंही मला खूप खूप आभार मानायचे की पुढे पण त्यांनी मला असं सांभाळून घ्यावं. आणि तुमच्या सर्वांसाठी मी असेच कार्यक्रम प्रोग्राम सादर करत राहावे आणि तुम्ही त्याच्यात भाग घेत राहाव्या. कमी हो का ना हो, कमी व्हा का नका हो, पण क्लासला रेग्युलर. लास्ट बट नॉट लिस्ट माझे मिस्टर ऍडव्होकेट भास्कर जाधव. त्यांनी मला जे पंख दिले खरं तर सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात हे बाकीचे तर ठीक आहे पण घराच्या बाहेर खूप पडतीये तो सगळ्यात मोठा सपोर्ट आहे तो माझ्या मिस्टरांचा. तर मी त्यांचे खूप आभार मानते की त्यांनी मला आज जे उडण्यासाठी पंख दिले. मी अजून उडत राहील. आणि बस फक्त शेवटी मी एवढंच म्हणेन की भाभी पुढे तुम्ही माझ्यासोबत अशा कायम राहता याची मला खात्री आहे. हा हा हो खूप सपोर्ट करतो. दिवसभर माझ्याकडे नसतो आईकडे असतो माझ्या. तर त्याच्यामुळे मी खास क्लास घेऊ शकते. बरं कधी परेशान करणार नाही. खूप गुणाचं लेखन आणि आई हो हा भाषा आहे माझा. त्याचा पण तेवढा सपोर्ट आहे कारण की तो माझ्या लेकरासोबत खेळायला असतो बसून पडतो. चालेल बस बाकी काय नाही. आता भाभीच्या हातात दीक्षा ओरडती, ऐकलं नाही तर खूप ओरडती, रागावती. तुम्हाला कळत नाही का एवढे मोठे आहेत असं म्हणून पण म्हणते. पण ते तुमच्यासाठी. आणि खरंच आपल्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही वेळ काढून या अशा कार्यक्रमांना यावं. कारण यामध्ये काय असतं महिलांना भेटतात, आपलं दुःख विसरतात आणि थोड्या काही गप्पा टप्पा होतात, तरी हसणं होतं. जेणेकरून आपल्या ज्या रुटीन राडा आहे तो राड्यातून थोडंसं बाहेर येऊन. कारण मोस्टली खूप वर्किंग वुमन्स आहेत. तेवढ्या वर्किंग वुमन्स 6 वाजता घरी जाऊन 6:30 वाजता क्लासला परत येणं ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. तर महिला असंच दीक्षाला सपोर्ट करत राहा. त्यानंतर ये ना ये पटकन ये. सगळ्यांना प्राईज आहे. सगळ्यांना प्राईज. तर काय एकदा डॉक्टर अंजली राऊत, मयुरी राऊत, मनीषा मागाडे. थेट पण लगेच थेट प्राईज सगळ्यांनी झाडं फुलवायचे. पुढच्या वर्षी रिपोर्ट येईल की किती झाडं आले आणि किती झाडं. तुम्ही काय करा जवळ बस एक फोटो हाय करा. हाय
राधिका ताई ब्लॉग ब्लॉग सुरू आहे. खूप छान दिसत काही पण म्हणा सबस्क्राईब मस्त सबस्क्राईब करा, लाईक्स करा आणि कमेंट्स करा. विसरू नका दोघांना बी आमच्या जालन्याचे आहेत ते. आजचे सगळे फोटो गेले. दबा के पैसा पैसाच पैसा. पाय ते पोरग पाय ते बॉल लागल रे तिकडे इकडे बा. कसा झाला कार्यक्रम? तुझी बायको कशी दिसत आहे? बायको कशी दिसत आहे? ठीकठाक दिसेल. मी केलेला मेकअपला ठीकठाक म्हणून राहिले. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल हे तर थांब अजून बाकी. तर आता जस्ट प्रोग्राम झाला आणि लगेच इथे क्रिकेट सुरू झालंय. बिझनेस वेदांत सोटी बिझनेस बनणे झालं पाहिजे. आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला अरे असेल बाकी तर अजून नाही हे करू द्या म्हणजे मग आजचा हे असतो. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला कॉमेंट करा, लाईकला सबस्क्राईब करा, फॉलो करा, अनसबस्क्राईब नका. येस आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा. आता कंटिन्यू ब्लॉग येणार वर्षात